जो मुलगा आई वडिलांचा आदर करतो त्या मुलाला महाराजांनी जवळ बोलायचं, भंगी द्यायला नाही. कारण एक नियम साहित्य पाहिला मी पुराणात, आईची अत्यंत परिस्थिती नाजूक आहे, द्रव्य नाही, घरी संपत्ती नाही. काही लोकांना पुरावा ऐकायला जरा वेगळा वाटेल, पण वाचिल्याशिवाय सांगत नाही. तुम्ही मला कीर्तनात विचारणार नाही, पण महाराष्ट्रात एखादा असेल बाळा हे कशात लिहिलंय, कस काय सांगतो तू माईकवर, माईनं जेवायला मागितलं. काय बऱ्यापैकी इतिहास बऱ्यापैकी परिस्थिती नाजूक होती, करावं काय. घराच्या बाजूला मंदिर होतं, मंदिरच इकलं, मंदिर आता इकलं, धर्माचं मंदिर इकलं आणि माईची बापाची सेवा केली. पुण्यवान का पापी, क्या बात आहे, वाह वाह. नाही जरी पुराण वाचलं तरी उत्तर तुम्ही गोड दिले. धर्म सिद्धांतामध्ये त्याची पुण्यवान म्हणून यादी आली. काही काही ओरडू लागले, चार वाक बोंबलू लागले ना. चार वाक कोणाला म्हणते माहिती का? जन्माला आपल्यात येते, आपल्यात मोठे होते, आपल्या सोबत राहते, आपल्या खांद्यावर खांदा लावते आणि आपलं इचकीते. तुमच्यातले चार वाक सांगू, गाडीत तुमच्या बसते आणि अंधारात दुसऱ्याला मतदान आणायला लावते. हे चार वाक असते. चार वाक आपल्या सोबत राहून आपले वाबाडे काढते, असे चार वाक. अशा चार वाकांनी प्रश्न केला की मग धर्मत्व आहे ते आहे, धर्माचं मंदिर इथलंय आणि माय बापाची सेवा करतोय, मूर्ख आहे. नाही म्हणले, विश्वातलं ज्याचं त्याचं दैवत विटेवरच्या मालकापेक्षा, काशीतल्या मालकापेक्षा, गणपती बाप्पापेक्षा एका व्यक्तीला सर्वात मोठा देवे त्या व्यक्तीचे मायबाप. सकल तीर्थाची धुरे मला असं वाटतंय मंदिरात किती बाऱ्या दर्शनाला जातो त्याच्यापेक्षा आठवड्यात मायबापाच्या किती बाऱ्या पाया पडतो हे सांग. तरुणाच्या अंतःकरणातली भ्रांत झाला पाहिजे. एक जण म्हणला, महाराज कडक कमी बोली जा, तुमचे कीर्तन कमी घेतील. म्हणजे नाही घेऊ दे, लोक काय आपले चांगलं करीत असतील. ठीक आहे, मेटे कुटुंबाने मला 5 कोटी रुपये दिले, मी येरी म्हणालो, येरी म्हणते तारू बाप्पा, तुम्ही तले बारक्या चाळीन चाळीतात. 5 कोटी रुपये जर मेटे कुटुंबाने मला दिले, जातानाच जालन्यात अटॅक येऊन गिरगावकर जर मेला, काय करायचे 5 कोटी रुपये? मग आमचं दकिनारा कोण? त्याच्यामुळे खरं बोललं पाहिजे. राग आला तरी हरकत नाही, पण देवाला आवडलं पाहिजे. एखाद्याला आवडलं म्हणजे ते महाराजाला पण घालला येईल. ते करायचं संप्रदायातल्या लोकांनी? नाही नाही, चुका आहे, चुका आहे, चुका आहे, चुका आहे, असं नाही करायचं. देवाला आवडेल ते बोलायचं. काय सांगू लागलो? क्या बात आहे. आई वडिलांची सेवा. तरुणांना सांगतोय, जो तरुण दिवसात एकदा आंघोळ झाल्यावर आई जिवंत असेल, वडील जिवंत असेल किंवा दोघांपैकी एक असेल, सकाळचं स्नान झाल्यावर एकदा आपल्या कामाला जाताना आईचं किंवा वडिलाचं दर्शन दिवसात जो मुलगा एकदा घेतो का, त्याला भारतातल्या कोणीही महाराजाच्या पाया पडायची गरज नाही. स्वामीजी तुम्हाला काय काय महाराज इतके पागल भेटत आहेत. या महाराष्ट्रातल्या महिला भयकून टाकल्या काय काय नालायकांनी. उपासक कोणते धरायला पाहिजे आपल्या बायकांनी? जे ज्ञानोबारायनं सांगितले, जे तुकोबारायनं सांगितले, जे नागबाबांना सांगितले, जे सावताबाबांनी सांगितले, जे शेना महाराजांनी सांगितले, जे रविदासांनी सांगितले, जे कबीर महाराजांनी सांगितले, जे मीराबाईनं सांगितले, जे जनाबाईनं सांगितले, जे मुक्ताबाईनं सांगितले, ते उपासक धरायचे. किंवा जे भगवान शिवजीनं सांगितले किंवा जे भगवान पांडुरंगाने सांगितले ते उपास धरायचे. भांगरेनं सांगितलेले उपास धरायचे नाही.
या भारत देशातली महाराष्ट्राच्या मातीतली स्त्री व्यसनी नाही, पण पुरुषापेक्षा जास्त आजारी पडतात. याचं एकमेव कारण आहे देवानं न सांगितलेले उपवास जास्त डोसक्यावर घेतात. सोमवार, एकादशी सोमवार आणि शक्य झाला तर प्रदोष. याच्या व्यतिरिक्त शास्त्रात कोणता उपास असला त्यानं मला दाखवा, मी त्याच्या बुटाचं मंदिर बांधतो. पण मला शास्त्राचा पुराणाचा पुरावा लागतोय. भंगिऱ्यानं लिहिलेल्या पुस्तकातलं नाही. भंगिऱ्याची पुस्तकं प्रकाशित करतात कोणी बी, काय त्याला विषय. हे अमक्यानं लिहिलेलं पुस्तक आहे. ते पुस्तक वाचिलं बायको पण जगिता येत नाही. काय कामाचं ते पुस्तक? मोठ्यांनी सांगितलेला साधार मानला पाहिजे. तुम्हाला सांगतो माझ्या माईनं, जी बाई दिवसात नवऱ्याचं एकदा दर्शन घेते तिने भारतातल्या कोण्याच महाराजाच्या पाया पडायचे. पडू नका असं म्हणत नाही, पण महाराज जर नाही सापडले तरी दुःख मानायचं नाही. आणि दुसरा पुरावा ऐका, जी बाई दिवसात 3 वेळेला नवऱ्याचं दर्शन घेते का, तिनं पांडुरंगाच्या पण पाया पडायचं नाही. भगवान शिवजीच्या पण पडायचं नाही. आता किती अवघड वाटलं तुम्हाला? दगड हाणतील का नाही लोक मला? पुराव्याशी कसं बोलत, इतकं सोपं. किती कॅमेरे चालू येते हे तर इथून गेल्याबरोबर अर्ध्या घंट्याला अख्ख्या भारतात टाकून देते ते कीर्तन. त्याच्यातला एक पुरावा सांगतो 19 पैकी एक पुरावा. ह्या पुन्हा म्हणतील मा तार बाप्पा कशाला पार्वती माईच्या कीर्तनाला आणलो हो मेला. हे तर म्हणला देवाच्या पण पाया पडू नका. एक बाई नाहीच पाया पडली पंढरपुरातल्या मालकाच्या. पंढरपुरातला मालक तिच्या 9 बाऱ्या पाया पडला. याच काय असतं माहिती आहे का? काही शास्त्र माहित नाही, पुरावा नाही. यालाची बेलाला शिमग्याच्या तेलाला मानी प्रताराची बोली धन्य जगिती माऊली तिचे होता दरुष निळे पोट भरी अन्न तुका म्हणी पतिव्रता तिची देवावरील सत्ता. एवढी महर्षी अगस्त्यांच्या धर्मपत्नी लोपामुद्रा भगवान प्रभू रामचंद्र त्रेतायुगात 9 वेळेस पाया पडले. बाई एकदाही पडली नाही. आई साहेब जाता जाता म्हणल्या मालक तुम्ही 9 वेळेस त्या बाईच्या पाया पडलात म्हणून मला नाईला जाणं 7 बाऱ्या पडावं लागलं. सीतेला. सीता कोणी माहिती? पंढरपुरातली मालकी लक्ष्मी. राम कोण माहिती? भगवान वैकुंठाधिपती विष्णू परमात्मा. मालक तुम्ही पडल्यामुळे मला 7 वेळेला पाया पडावं लागलं. तिने एकदा तरी तुमच्या पडावा. भगवान प्रभू रामचंद्राचे डोळे भरून आले. सज्जनांनो भरून आले. सीतेला सांगितलं सीते शब्द वापस घे. आपल्या पाया पडली नाही याचं दुःख मानू नकोस. आनंद तो मान. त्या माऊलीनं तुला आणि मला पाया पडू दिले. पंढरपुरातला मालक म्हणतोय आनंद तो मान. त्या माऊलीनं आपल्याला पाया पडू दिले. का प्रभू असं काय केले? काहीच करत नाही. सकाळी दुपारी आणि संध्याकाळी 3दा नवऱ्याचं दर्शन घेते. 3
3 टाइम नवऱ्याचं दर्शन घेणाऱ्या बाईला विटेवरचा मालक मानतोय, काशीतला मालक मानतोय. काशीतल्या मालकाचा एक पुरावा आहे का? एका बाईनं मालकाला चिताभस्म मिळत नव्हतं म्हणून शरीर जोहार केलं. ऐकाय का ग्रंथातलं चरित्र? शरीर जोहार केलं आणि आपल्या अंगाची चिताभस्म म्हणून राग दिली. मालकाने विचारलं काशीतल्या, काय देऊ? काय नाही म्हणले, जिनं माझा नियम मोडू दिला नाही तीच देऊन टाका. पुन्हा बाई जिवंत. फक्त नवऱ्याची सेवा करत होती, तिला वेळ भेटत नव्हता देवाची सेवा करायला. त्या बाईला काशीतले मालक मानतील. म्हणून मला असं वाटतं अनावश्यक उपास कमी जरा, हेमोग्लोबिन कमी व्हायले, आजार जास्त वाढायले. लेकरांना वेळेत शाळेत पाठी जा, घरातल्या लोकांची सेवा करत जा. बऱ्याच बायका महाराज घरी आल्यावर काजू टाकून दूध देतील, नवऱ्याला चहा देत नाही. त्या भागात पाऊस कमी पडत होतो. नाही सांगत मालकावर श्रद्धा जास्त असते. चला, ज्या माऊलीनं प्रपंचाची धुरा सांभाळीत असताना आपल्या लेकरावर संस्कार केले आणि या परिसरातलं उद्योग रत्न म्हणून प्रदर्शित केलं म्हणजे त्या सामान्य असतील, साध्या असतील, एखाद्याला किती शिकलेले असतील हेही माहीत नसेल, साध्या असतील, मातीची चूल सारवणाऱ्या असतील, मातीच्या भिंती सारवणाऱ्या असतील, त्यांच्या तारुण्यात असेल परिस्थिती काय असेल. पण कर्तव्याची धुरा गोडशी खांद्यावर घेऊन प्रपंचाची धुरा पुनश्च जवळ घेऊन आपल्या पतीच्या खांद्याला खांदा देऊन प्रपंच करून घरातल्या कुटुंबावर संस्कार केले. या प्रांतातली मुलं तेजस्वी तारे म्हणून चमकली. आदरणीय अंबादासराव असतील, आदरणीय देवीदासराव असतील, ही त्यांच्या आईची वडिलांची कृपा आहे. अशा परमश्रद्धेय माऊलीचं दशक्रिया विधी तुम्ही मोठ्या भाविक अंतःकरणाने करता, याच्याकरता तुम्हाला धन्यवाद. आई वडिलांवर श्रद्धा ठेवणारी माणसं गोड असतात आणि खरंच ठेवायला पाहिजे. माझं तर मत आहे, जो पक्वाद्या आई वडिलांचं किमान आठवड्यात 2दा दर्शन घेत नाही त्यानं भारतात पक्वाद वाजू नये. राग येऊ देऊ नका बरं महाराज, राग येऊ देऊ नका. मी वाचून सांगतो. जो पट्टीत गाजलेला गायक असेल तो आई वडिलाला जर मानित नसेल तर त्याचं भजन ऐकण्यापेक्षा तमाशा पाहायला बरा. राग येऊ देऊ नका. जो कीर्तनकार माई आईचं बापाचं दर्शन घेत नसेल, लोकाला मायबाप सांगत असेल, त्याचं कीर्तन ऐकून जर तुम्ही त्याला पाकिट देत असताल तर तो हरामखोरपणे नरकात जाईल. जाऊ द्या, पण तुमच्या गावाला कुणीच लागल. दोघाशी कीर्तन सारिकेशी केले पाप जेने दिले अनुमोदन, दोघाशी पतन नैवं गिरगावकर लिखितम. गिरगावकर आपल्या 3 लोकांना माता सांभाळायची. फकद्यानं आईचं दर्शन घ्या, वडिलाचं, गायकानं आईचं दर्शन घ्या, वडिलाचं घ्या, कीर्तनकारानं तर 2-4 बाऱ्या घ्या. त्याचं जरा बरं चलत जास्त घ्यावा ना, घासाव त्याच्या पायाला कपाळ, अजून तू नारळ मोठं होईल. पडायला पाहिजे. विश्वातलं सर्वात मोठं ज्याचं त्याचं सांगतो दैवती आई वडील, सकल तीर्थाची धुरे, जी का जाण माता पितरी. मान्य अमान्य काय शपथ वगैरे काय पुरावा असेल, माय बापे केवळ न जावे, आई वडिलांचं दर्शन घेणाऱ्याला सगळे तीर्थ जाग्यावर मिळते, सगळे तीर्थ. एक मुद्दा सांगतो, 349 तीर्थ शुद्ध होण्यासाठी पंढरपूरला जातात. शंकर सांगे ऋषी गवळे, सकल तीर्थे माध्यान पुंडलिका जवळे, आंघोळी चरण. 349 गंगा भारत देशामध्ये एकच गेली नेपाळ देशात. 350 पैकी एक नेपाळ देशात गेली.
ती पण पंढरपुरातल्या मालकाची 7व्या अवतारातली सासरवाडी. एकच गंगा. 349 भारतात, 2734 उपनद्या भारतात. वाची जा कधी कधी भेताडासारखी मोबाईल तुमच्याकडे इचकी जा. आपला देश किती पवित्र आहे बघा जा. बिनाकली माणसाला 2-2 वाजूस तर चॅटिंग करतात. काय त्या नालायकाला चॅटिंग करून भेटणार आहे? चांगलं बघा. 2734 उपनद्या, 349 पवित्र नद्या. एकच गेली गंडकी नावाची. तिकडे किती पवित्र नद्या सांगू. एका पवित्र नदीवर देशातला सिंह राहत होता. भारत देशातला सिंह. सभापती साहेब, त्या सिंहाचं नाव होतं कर्ण. सांगता येईल त्या गंगेचं नाव? कोणती गंगा होती? किती महाराज फुकले सुधरत आणि पहिली बोल मला घाला. भागवत लावायला दम नाही, रामायण लावायला दम नाही, सत्य करायला दम नाही. गुण कोणाला आहे? नुसते महाराज बोलवायचे, त्याला खपक्या पाकिट द्यायचं, ते श्रीमंत करायचे. आपण असेच उसातले मुंगळे निघले उपरने झटकी आणि पुन्हा धर्माच्या गप्पा करायच्या. अशा धर्म वाढत असतो. त्या गंगेचं नाव आहे चर्मन्वती नावाची गंगा. चर्मन्वती वेदिका क्षिप्राविद्रवती महासुर नदी. कोणता देश आहे ज्या देशातला 8, 6 आणि 4 या सिंहापैकी 1 नंबरचा मानवी सिंह राहत होता, त्या देशाचं नाव आहे वंग नावाचा देश. आता इंग्रजीत त्याला आपल्या भाषेत प्रचलित भाषेत काय म्हणते ते घरी गेले बा गुत्त थोडं घेतलं सांगायला. त्या देशाला वंग देश म्हणतात. या वंग देशात वाहणारी पवित्र चर्मन्वती नावाची गंगा, या गंगेच्या तीरावर या भारत देशातल्या पवित्र मानवी सिंहाला अर्धांगिनी म्हणून प्राप्त झाली. तिचं नाव होतं वृषाली. वृषाली वृषाली. काय संसार कर्णाचा. कर्णाचा संसार पाहिल्याच्या नंतर पंढरपुरातला मालक लाजत होता. कारण पंढरपुरातल्या मालकाच्या 16,108 बायका होत्या. त्याच्यातल्या बऱ्याच बायका विरोधात गेल्या. बऱ्याच वेळेस लक्ष्मी आई साहेब विरोधात गेल्या म्हणूनच खाली आल्या. पंढरपुरातल्या मालकावर राधा लक्ष्मी आई साहेब खाली आल्या. आणि खाली आल्यावर राधेनं सांगितलं, देवा ज्याला मोठं व्हायचंय का त्यानं 2 पावलं माग आलं पाहिजे. विश्व तुमचं दर्शन घेतंय, तुम्ही लहान लहान खाली जा. मग पंढरपुरातले मालक खाली आले. खाली आल्यावर जरा खुश झाल्या, पण त्या म्हणल्या खाली आले तरी लोक राधाकृष्णच म्हणणार आहेत. ते म्हणले आता राधाकृष्ण नाही, आता विठोबा रुक्मिणी म्हणतील. पुढचं भजन कोणतं झालं माहिती? विठोबा रुक्मिणी. एकाही पुन्हा भेटावं म्हणून तुळशी मातेची कृपा झाली, माधव झाला. बरोबर जीवनात ह्रस्व दीर्घ इतकी बायको विरोधात न जाणारी कर्णाची होती. एका तिला इतका संसारात विरोध केला नाही रावणाची बायको. देव विचार करत होता संसाराचा. देव विचार करायचा. इतक्या पवित्र तुमच्यातल्या महिला, इतक्या पवित्र. म्हणून मी कधी कधी एक अर्धा तुमच्यावर बॉम्ब टाकतो. काही बायका म्हणतात बाळा आमच्याच कोण बॉम्ब टाकतो. कारण तुम्ही सुधारणं गरजेचं. तुम्ही सुधारल्या तर देशाची पिढी पुढे जाणार. आणि तुम्ही कोणते अभंग म्हणा बिएल वाया गेले ग बाय बाय तिकडेच घसरून गेले वाहून जाशील ना पुरात असं काही बी म्हणल्यावर. गाथे पडले ज्ञानेश्वरी तेव्हाच नको काही अभंग. शास्त्र म्हणेल ते सांगावे राज्य ही पूर्ण मान. असा पवित्र राजा. मायबाप किती मोठे ह्या 349 गंगेमध्ये तुमच्या माझ्यासारख्या कळत नकळत पाप करणाऱ्या लोकांनी आंघोळ केली की आपलं पाप त्या गंगेत जात असते पुरंदाची. आणि हे पाप त्या गंगेनं स्वीकारल्याच्या नंतर ती गंगा मळून जात असते. आणि मळालेली गंगा शुद्ध होण्यासाठी पंढरपूरला येत असते. साहेबराव महाराज पंढरपूरला येत असते. मग सगळ्या गंगेला शुद्ध करण्याची ताकद कुठे माहितीये? पंढरपुरात. आणि तिच्या पात्रात बसलेला कोण आहे? पुंडलिक 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 पुंडलिक. हिरकाविली वीट माग वीट फेकली. आई वडिलांचे डोके मांडीवर होते. आई बाबाचं डोकं कुरवाळीत बसलेला पुंडलिक. देवानं सांगितलं मी आलोय.
वेळ असली तर थांब. 28 युग झाले अजून उभा आहे. युगे 28 युग किती सांगता येतील तुम्हाला? 28 युगातले नाव किती सांगता येतील? 11 युगाचे नाव सांगा, मी त्याच्या पाया पडतो. माळ नसली तरी माळ असले तो कोणाच्या पडतो, पण 11 युगाचे नाव सांगा पुढे बसलेले, मी त्याला माळ नसली तरी पाया पडतो त्याच्या. नाही सांग, तुमचा दोष नाही ना, की आमच्या लोकांचा दोष आहे ना. आमचे अभ्यास करायला पाहिजे आमच्या लोकांनी. इतकेच पाठ असतील तुम्हाला. सत्ययुग, त्रेतायुग, क्रतायुग, द्वापार युग, कलियुग. पुन्हा पुढचं सांगितलं कसं होतं. इथून पुढे भागवतकाराला, रामायणकाराला विश्वाचा अभ्यास सांगत असताना सात्विकपणानं चिठ्ठी द्या महाराज. हे 5-6 युग आम्ही लय दिवसापासून ऐकायलो, आम्हाला राहिलेल्या 28 मधले अजून 2 सांगा. आमचा कीर्तनकार अभ्यास करून कीर्तन करील. त्याच्याकरता श्रोते हुशार व्हायला पाहिजे. आणि तुम्ही हुशार नाही झाले, आमचा मस्त चालणार. वाटेल ते गाणे म्हणा, काही म्हणा, चलता आमचा मेळ, मग त्याला काय विषय, चलत राहत. याला दोषी तुम्ही आहात. गुन्हेगारापेक्षा गुन्हा सहन करणारा जास्त दोषी असतो. हुशार व्हा, हुशार व्हा. माईंनो, 5वीच्या नाताच्या हातात त्याचा अभ्यास झाल्यावर त्याच्या बाबाचा मोबाईल त्याच्या हातात द्या आणि 5वीच्या नातवाला म्हणा, बाळा मला महाभारतातला अध्याय काढून दे, मला रामायणातला अध्याय काढून दे, मला ज्ञानेश्वरीची वही सांग, मला तुकोबाराचा अभंग सांग, मला चोखोबाराचा अभंग सांग, सावता बाबांचा सांग, नाथ बाबांचा सांग, सेना महाराजांचा सांग, नरहरी महाराजांचा सांग. 10-5 मिनिटं वेळ त्याचा घ्यायचा वेळ. माहिती आई वडिलांची सेवा करणाऱ्या पुंडलिकानं विश्वाचा पाप उभा केला आहे 28 युगापासून. मग कल्पना करा, सेवा सगळ्यात कोणती? बापाची. आई वडिलाच्या सेवे इतकं पुण्य दुसरं काय. अशा श्रद्धेय स्वर्गीय कैलासवासी, सत्यलोकवासी, गोलोकवासी पार्वतीबाई यांच्या या दशक्रिया विधीनिमित्त आदरणीय अंबादासरावजी असतील, आदरणीय देवदासरावजी असतील, त्यांच्या भाविक अंतःकरणाने आजचा दशक्रिया विधी गुरुदेवांच्या हाताने पिंड तर्पण वगैरे काय झाला असेल, पण नामचिंतन करून ज्ञानोबारायच्या नामाचा गोड असा सुंदरसा आजचा दशक्रिया विधी त्यांनी केला. त्या नेते परिवाराला पुनश्च द्यावे तितके धन्यवाद. आज उपस्थित आदरणीय पूजनीय प्रातस्मरणीय गुरुवर्य प्रभातगिरी महाराज जी आहेत, आदरणीय परमश्रद्धे पुरंदासजी महाराज आहेत, आदरणीय परमश्रद्धे अश्वानंद गिरीजी महाराज आहेत. तिन्ही संघांना साष्टांग प्रणिपात करतो. माऊली महाराज असतील, ज्यांनी चाल म्हटली ते अवताडे महाराज असतील, आदरणीय सुंदर महाराज असतील, आदरणीय माऊली महाराज असतील, परदेशी महाराज असतील. बसा मस्तक माझा पायावरी वारकरी संतांच्या या परिसरातून ज्ञानोबाराय तुकोबारायचं नामचिंतन करणारी ही निष्ठावंत वारकरी मंडळी यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. ज्यांच्याकडे मी मागे जबाबती साहेब त्यांच्याकडे एकदा श्राद्धाला आलो ते सुद्धा आहेत. तारवाप्पा मेटे असतील, पवार काका असतील, आमचे पंडित भाऊ असतील. वारीत कधी त्यांची भेट व्हायची आमची चांगली. तारखेच्या संदर्भात या कुटुंबाच्या वतीने मला सारखे संपर्क करत असले आदरणीय तारवाप्पा, त्यांना सुद्धा धन्यवाद. आणि सर्व क्षेत्रातली, राजकीय क्षेत्रातली, व्यापारिक क्षेत्रातली, वैद्यकीय क्षेत्रातली, शैक्षणिक क्षेत्रातली, माझा शेतकरी राजा बऱ्यापैकी बसलेली उपस्थित, मला नाव पाठ नसल्यामुळे, माहिती नसल्यामुळे क्षमा असावी. सर्वांना प्रणाम करतो. सर्व श्रोत्यांच्या चरणी, कारण दुकान किती कोटीचं आहे त्याच्यापेक्षा गिराईक किती सांगा, वक्ता अभ्यासू किती आहे त्याच्यापेक्षा तुला श्रोते किती बसते. सर्वात मोठ्या श्रोत्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात. हरिभक्तीपरायण मृदंगाचार्य गणेश महाराज, गोड ज्यांचं मृदंगावर प्रभुत्व आहे, त्यांना सुद्धा धन्यवाद. आणि थोडेसे कॅमेरावाल्यांना सुद्धा धन्यवाद देतो, चोपदारांना धन्यवाद देतो. आणि येऊन या काळ बैसला शिवसा याचा 1 किंवा 2 पुरावा देतो. मग रामकृष्ण हरी.
पार्वतीबाईला जावं लागलं. ऐकाय का बाईचं चरित्र? मी 10-5 दिवसापूर्वी बऱ्यापैकी बोलत गेलो ते चरित्र. वाचवायचा छंद, नवीन नवीन काहीतरी वाचत असतो इतिहासातलं, पुराणातलं. चांगले इतिहास, मंगिऱ्याचे इतिहास नाही वाचत. नैनितालच्या अरण्यात एक साध्वी स्त्री होऊन गेली, मा भगवती आनंदमाई. किती अधिकारी स्त्री. त्या स्त्रीच्या दर्शनाला शंकराचार्य जात होते. इतकी मोठी स्त्री स्वामीजी, शंकराचार्य, मा आनंदमाई नावाची स्त्री. प्रसंग 62-63 आहे, माझ्या जन्माच्या अगोदर. माझा 83चा जन्म. 1949 ते 51 शंकराचार्य पद एका व्यक्तीकडे आलं. त्या व्यक्तीचं नाव होतं स्वामी राम. 4 पीठापैकी एक पीठ त्या व्यक्तीकडे आलं. पीठाधीश शंकराचार्य. शंकराचार्य पद फार मोठं पद, खूप मोठा अधिकारी. असे शंकराचार्य त्या आनंदमाई